पिंपळदरी पंचायत समिती गणातून धम्मा पवार यांचा दणदणीत विजय झालेला आहे. ते आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहेत. तर या ठिकाणी तुमचा पिंपळदरी जे पंचायत समिती गण आहे या ठिकाणाहून अगदी खूप मोठ्या मताने अगदी दणदणीत विजय झालेला आहे. काय प्रतिक्रिया, काय वाटतंय? सर्वप्रथम मतदार बंधू आणि भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो. मला कसलाही राजकारणाचा अनुभव नसताना मला लोकांनी साथ दिली, सेवा करण्याची संधी दिली, त्याचा मी आभारी आहे. बरं, काय ज्यावेळेस तुम्हाला उभं करण्यात आलं त्यावेळेस कसलीही घरात पार्श्वभूमी नाही, कुणीही तुमच्या घरामध्ये राजकारणी नाही, एक पहिल्यांदाच उभं राहणं आणि निवडून येणं म्हणजे काय नेमकं कसं गणित लावलं आपण? सर्वप्रथम म्हणजे माझ्यासोबत जे मित्र कंपनी व गावचे सरपंच, माजी सरपंच यांनी मला स्वतःहून उभा केलं आहे. मी स्वतःहून निवडणुकीला उभा टाकायचं म्हणून म्हटलं नाही. मला स्वतःहून गाववाल्यांनी उभा केलं, माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्यावर जबाबदारी दाखवलं. मी त्या जबाबदारीला पूर्णपणे खरं उतरेल. या ठिकाणी जर पाहिलं तर तुमच्या ज्यावेळेस इलेक्शनमध्ये एक खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्यात आलं, जातीवाद करण्यात आला, अगदी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आज आपण गुलालातून दाखवून दिलं की या ठिकाणी विजय काय असतो हे गुलाल उधळून आपण सिद्ध करून दाखवलं. खालच्या पातळीला जातीवाद झाला पण ते सुशिक्षित लोकांनी केलं नाही, तो अडाणी लोकांनी केला. त्याला सुशिक्षित लोकांनी उत्तर दिलेलं आहे. आज गुलाल उधळलेला आहे. आज खुशी वाटते, आज खुशी वाटते, आनंद वाटतो. काय हा जो मिळालेला विजय आहे आज कोणाला समर्पित करायचा आहे? हा माझ्या गाववाल्याला, माझ्या पूर्ण पंचायत समिती गणाला मी हा समर्पित करतो विजय माझा. आपल्यासोबत या ठिकाणी पिंपळदरी नगरीचे जे सरपंच आहेत पंडित गुरुजी देखील आपल्यासोबत आहेत. गुरुजी, काय सांगायचं आहे, आपण ज्याच्या डोक्यावर आशीर्वाद दिला तर तो उमेदवार अगदी दणदणीत मताने आज निवडून आणलेला आहे. यामध्ये खूप मोठं योगदान आपलं देखील आहे. कसं आहे, हा जो उमेदवार यांच्या विरोधात जो जिल्हा परिषदेला आणि या पंचायत समितीला उमेदवार होते ते भ्रष्टाचाराबरोबर भ्रष्टाचार ज्यांनी केला त्या भ्रष्टाचार विरोधी हा निर्णय आहे. आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की आपला भ्रष्टाचार कमी केल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही. आणि हुकुमशाही आहे, कारण का प्रत्येक ठिकाणी कर्मचारी कंटाळून गेले त्यांच्यासाठी. खरं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या लेकरांना बाळाला काढण्याचा उद्देश होता त्यांचा. आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की आपल्याला निश्चितपणे पुढच्या वेळेला आणि याच्या अगोदर दोन्ही वेळेस मीच पंचायत समितीला कमळाचं काम केलं होतं आणि कमळावरच निवडून आणलं होतं. आजही मी कमळाचंच काम केलं आहे, पक्षाचं म्हणून काम करतो आहे, विरोधीच्याचा म्हणून नाही, पक्षाचं काम केलं. आणि आता इथून पुढेही आज मी जवळजवळ शिवाजीराव निर्दोडे हे 3 वेळेस निवडून आले होते, तेही BJPच्या म्हणजे पक्षावरच निवडून आले होते. आजही BJPचाच निवडून आणलेला आहे, मागेही निवडून आणलेले आहेत. आणि इथून पुढेही माझ्या रक्तातच BJP आहे आणि BJPचंच काम करणार आहे. आणि त्यामुळं हा उमेदवार जो उभा होता त्या उमेदवाराला सांगितलं होतं की आपण निश्चित पडणार आहेत, सांगितलं होतं पाडणार आहेत हेही सांगितलं होतं. आणि म्हणून त्यांचा पराजय हा भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्यामुळं भ्रष्टाचार जो त्यांनी केला आहे त्याच्या विरोधातला आहे. आणि हा उमेदवार चांगल्या प्रकारे आहे, तो आमच्या गावचा डेव्हलपमेंट करीत. कारण का आता पंचायत समितीमध्ये कदाचित एखाद्या वेळेला बघूत आपण SCमध्ये, कारण ती जागा सभापतीसाठी ही SC समाजासाठी आम्ही आमदारकडं प्रयत्न करू त्याला सभापती किंवा उपसभापती पद देण्याचा, आणि मी ते करणार. या ठिकाणी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणायला हरकत नाही. कारण पंडित गुरुजींनी गावचा कारभार बघितलेला आहे. त्या ठिकाणी राजकारणामधलं एक उमलतं नेतृत्व म्हणून पंडित गुरुजीकडे पाहिलं जातं. गुरुजी, आपण शब्द दिलेला आहे की सभापती करू म्हणून, निश्चितपणे. तर काय हा शब्द पूर्ण करण्यासाठी काय आपली तळमळ असते? हे शब्द पूर्ण करण्यासाठी आमदार साहेबाकडं मी पाठलाग करणार. आणि आमचा उमेदवार आहे पिंपळदरीला, आतापर्यंत काय केलं, सभापतीवर बोर्डाला दिलं होतं, आता हे सभापतीवर पिंपळदरीला मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि सभापती करणार. बघा, या ठिकाणी निश्चितच जे नवनिर्वाचित जे उमेदवार आहेत धम्मा पवार यांचा दणदणीत विजय झालेला आहे. आणि संपूर्ण जे त्यांच्या पाठीशी मतदार बांधव आहेत त्यांच्या आशीर्वादानं अगदी हा दणदणीत विजय झालेला आहे. त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.